नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या नॉनव्हेज प्रेमींसाठी आहेत। पहिली म्हणजे मालवणी मटण आणि दुसरी म्हणजे मटणाबरोबर खायला ज्वारीच्या भाकऱ्या। तर चला चालू करूयात। तर हे मालवणी मटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा भाजून घेऊया। माझ्याकडे बाकीचे पण जिन्नस आहेत ते आपण आता एक एक करून भाजून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी सुक्या मिरच्या या साधारण 2 मिनिटं आपण मीडियम हीटवर भाजून घेऊया। तेल ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाहीये कारण का नंतर आपण हे सगळे जिन्नस पाण्याबरोबर वाटून घेणार आहोत। तर आपल्या ह्या मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आपण आता टाकूया काळी मिरी, मोठी वेलची, लवंग आणि साधी वेलची। ह्याला पण चांगलं व्यवस्थित भाजून घेऊया आणि हे सगळं छान भाजलं गेलं की ह्याला पण ह्याच प्लेटमध्ये टाकूया। आता ह्याच पॅनमध्ये आपण टाकूया धणे, थोडेसे जिरे आणि माझ्याकडे थोडेसे शाही जिरे पण आहेत ते पण आपण टाकून घेऊया। या सगळ्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। धणे, जिरे आणि शाही जिरे छान भाजले गेलेत। याला पण या प्लेटमध्येच टाकूया। आता राहिली आहे खसखस आणि खोबरं। खोबरं सगळ्यात शेवटी भाजून घ्यायचंय। आपण आता टाकूया खसखस। खसखस ही लगेच भाजली जाते, त्याला जास्त वेळ लागत नाही। हे बघा कशी तडतडायला लागली, लगेच भाजली जाते खसखस। त्यामुळे 30 ते 40 सेकंद आणि आपण काढून घेणार आहोत खसखस। आता सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घेऊया। हे सुकं खोबरं मी घेतलंय। खोबरं भाजताना थोडीशी हीट लो ठेवायची आणि त्याला चांगलं मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। आपलं हे खोबरं आहे ते पण छान भाजलं गेलंय। याला पण या प्लेटमध्येच टाकूया आणि आता हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊन देऊया। थंड झालं की पाणी टाकून याची आपण आता पेस्ट बनवून घेणार आहोत। आता आपलं हे जे भाजलेलं मिक्सर आहे ते थंड झालंय। ह्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची एक पेस्ट वाटून घेऊया। याची एकदम फाईन अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे। आपली पेस्ट तयार आहे। आता आपण मटणाच्या तयारीला लागूया। आता मटणाच्या तयारीसाठी आपण एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया। जर तुम्ही ही रेसिपी पॅनमध्ये बनवत असाल तर मटणाला शिजायला थोडासा वेळ लागेल, पण प्रेशर कुकरमध्ये मटण जरा पटकन शिजतं, त्याच्यामुळे मी प्रेशर कुकर वापरते। तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता घालूया स्लाइस केलेला कांदा आणि कांदा घातल्यानंतर ह्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा थोडासा शिजला की याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया आणि त्याला अजून शिजवून घेऊया। आता आपण इथे जो मसाला वाटून घेतलाय तो आपण हा कांदा परतला गेल्यानंतर परतून घेणार आहोत। जर तुम्ही पॅनमध्ये मटण शिजवत असाल तर मटणाबरोबरच मसाला टाकला तरी चालेल, म्हणजे तो चांगला परतला जाईल। पण इकडे प्रेशर कुकरमध्ये मटण पटकन शिजतं, त्याच्यामुळे कांदा टाकल्यानंतर मसाला आधी चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकायचे। आता जर तुम्ही बघितलं असेल तर कांदा थोडासा गुलाबीसर झालाय, तर ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत। शक्यतो फ्रेश आलं आणि लसणाची पेस्ट वापरा, पॅकेटवाली वापरू नका। ह्याला चांगलं परतून घेऊया। आलं आणि लसणाची पेस्ट टाकल्यानंतर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा छान परतला गेलाय। आता हे जे आपण वाटण वाटलं होतं किंवा मसाला वाटला होता तो ह्याच्यात टाकूया आणि ह्या मसाल्याला पण आता आपण कांदा आणि आलं लसणाच्या मिक्सचर बरोबर छान परतून घेणार आहोत। जोपर्यंत सगळा मसाला एकजीव होत नाही आणि चांगलं तेल वरती येत नाही तोपर्यंत हा मसाला आपण मध्यम आचेवर परतून घेऊया। मसाला चांगला परतला गेलाय। स्टुडिओमध्ये बसणाऱ्या सगळ्यांना शिंका येत आहेत। आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया। मटण टाकल्यानंतर लगेच टाकूया थोडंसं मीठ। मटण टाकल्यानंतर मसाल्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून घेऊया, अगदी थोडी, जास्त नाही। त्याचा जो लाल भडक कलर आहे तो येणार नाही। तर बाजूला ठेवायचं।
आणि आता मटणाला साधारण 7 ते 8 मिनिटं हाय हीटवर छानपैकी परतून घ्यायचं. मटण चांगलं परतलं गेलं, याच्यात घालूया पाणी. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला मिक्स केल्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण लावून घेऊया. याला मीडियम हीटवरती साधारण 20 ते 25 मिनिटं शिजून देऊया. आपलं मटण कुकरमध्ये शिजतंय तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतले ज्वारीचं पीठ, ते एका परातीत घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. थोडं थोडं पाणी टाकून याची मऊसर अशी कणिक मळून घ्यायची. भाकरीमध्ये जरा थोडं पाणी जास्तच लागतं, पण एकदम सगळं पाणी आधीच टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून टाका म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. भाकरीचं आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया आणि आता भाकरी बनवण्याआधी थोडंसं आपण आता ज्वारीचं पीठ हे टाकूया आणि ही भाकरी थापून घेऊया. भाकरी तयार आहे. तवा गरम झालाय. ही भाकरी आता उचलूया आणि हिला तव्यावर टाकूया. तव्यावर टाकल्या टाकल्या याच्यावर आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे भाकरी सुकणार नाही. भाकरीवरती जे पाणी लावलं ते सुकलं की आपण भाकरी उलटून घेणार आहोत. हे आपण जे वरती पाणी लावलं होतं ते सगळं सुकलंय. भाकरीला आपण आता उलटून घेणार आहोत आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा शिजून देणार आहोत. भाकरी आता शिजलेली आहे. तर ह्याला काय करायचं, याला डायरेक्ट गॅसवर टाकायचं आहे आणि थोडीशी फुलेपर्यंत त्याला शिजवायचं आहे. आपली भाकरी तयार आहे. याला कॅसरोलमध्ये टाकूया. आपलं मटण आणि भाकऱ्या दोन्ही तयार आहेत. आता याला आपण सर्व करून घेऊया. मालवणी मटण आणि भाकरी दोन्ही तयार आहे. आपण मटणाबरोबर कांदा सर्व केलाय आणि थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.